नमस्कार. ई-पी-एफ-ओ कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता. खात्यात जमा होणार तब्बल 46,000 रुपये. सत्य काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता जाणून घेऊया सुरुवातीला ई-पी-एफ-ओ म्हणजे काय? ई-पी-एफ-ओ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. ही भारत एक सरकारची एक महत्त्वाची संस्था असून ती खाजगी आणि काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पी-एफ म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड या खात्याचं व्यवस्थापन करते. आता बी-पी-एफमध्ये काय होतं बघा, कर्मचारी दर महिना पगारातून काही रक्कम ही जमा करतो. तसेच नियोक्ता कंपनी त्याच्या इतकी किंवा ठराविक रक्कम जमा करते. या एकूण रकमेवर दरवर्षी व्याज म्हणजेच इंटरेस्ट हे मिळत असतं. आता हीच रक्कम पुढे जाऊन तुमच्या निर्वतीचा मजबूत आधार बनते. आता बघा, 46,000ची लॉटरी म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही कुठलीही लॉटरी नाही आणि सरकारकडून वेगळा बोनसही नाही. मग पहा, 46,000 रुपये ही रक्कम म्हणजे काही कर्मचाऱ्यांचा ई-पी-एफ खात्यावर जमा होणाऱ्या वार्षिक व्याजाची अंदाजे रक्कम. आता म्हणजे काय तर बघा, ज्या कर्मचाऱ्यांच्या पी-एफ खात्यात मोठी रक्कम आहे, ज्यांनी अनेक वर्ष नियमित नोकरी केली आहे आणि ज्यांचा पी-एफ बॅलन्स खूप चांगला आहे, अशा लोकांच्या खात्यावर व्याजाची रक्कम 40,000 ते 50,000 किंवा त्याहूनही जास्त असू शकते. तर बघा, ज्याचा पी-एफ जास्त आहे, अशाच जणांच्या खात्यावर 40,000 ते 50,000हून किंवा त्यापेक्षाही जास्त रक्कम खात्यात येऊ शकते. आता ई-पी-एफ-ओ व्याजदर किती आहे? ई-पी-एफ-ओ दरवर्षी पी-एफवर व्याजदर जाहीर करते. अलीकडच्या वर्षासाठी हा दर साधारणपणे 8% ते 8.25% च्या आसपास आहे. आता उदाहरण तर जर आपण पाहिलं तर बघा, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पी-एफच्या खात्यात एकूण 5,50,000 रुपये आहे, तर सोबतच व्याजदर 8.85% असला, तर अंदाजे व्याज किती येतं तर पहा, 45,000 ते 46,000च्या आसपास अंदाजे व्याज येऊ शकतं. म्हणूनच 46,000 रुपये जमा अशी बातमी पसरली आहे. तर सर्व कर्मचाऱ्यांना 46,000 मिळणार का? नाही, ही सगळ्यात मोठी गैरसमजूत आहे. कारण प्रत्येक कर्मचाऱ्यांचा पी-एफ बॅलन्स वेगळा असतो. काही जण नवीन नोकरीत आहेत तर काहींचा पी-एफ कमी आहे. त्यामुळे काहींना 5,000 व्याज, काहींना 15,000 व्याज, तर काहींना 46,000 किंवा त्याहून अधिक व्याज मिळू शकतं. आता तुमच्या खात्यात किती रक्कम आहे, जमा झाली ते कसं पाहायचं? सर्वप्रथम तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ई-पी-एफ व्याज तपासू शकता. सर्वप्रथम तुम्हाला ई-पी-एफच्या अधिकृत वेबसाईटवरच जावे लागेल. त्यानंतरनं तुमचा यू-ए-एन नंबर आणि पासवर्डने लॉग इन करावं लागेल. नंतरनं पासबुक पर्याय निवडावं लागेल. तुमचा पी-एफ बॅलन्स आणि व्याज तिथे तुम्हाला पहा. आणि नंतरनं दुसरी पद्धत म्हणजे उमंग ॲप. उमंग ॲप डाउनलोड करा. ई-पी-एफ-ओ सर्व्हिस व्ही पासबुकवर क्लिक करा आणि ओ-टी-पीद्वारे लॉग इन करा आणि पूर्ण तपशील तिथं तुम्हाला दिसून जाईल.